हातकणंगले पोलिसांची मोठी कारवाई, 32 लाखांचा गुटखा जप्त। हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रामलिंग रोडवरील गावडेमळा परिसरात हातकणंगले पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 32,60,000 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी आळते येथील 45 वर्षीय राजेश नरसिंगा पांडव आणि सांगली येथील अहिल्यानगर परिसरात राहणारा 29 वर्षीय शहनवाज मनसूर पठाण यांच्याकडून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची देवाणघेवाण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या आदेशानुसार हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली। या कारवाईत प्रतिबंधित बनावट यम सेंटेड टोबॅको गोल्डचे 30 बॉक्स, बनावट तुलसी सुगंधी तंबाखूचे 7 बॉक्स, एक इनोवा कार व एक टाटा इंट्रा मालवाहू टेम्पो, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ॲक्टिवा मोपेड, मोबाईल तसेच सीसीटीव्ही DVR असा एकूण 32,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।